माय नेम इज जर्लिन डिसिल्वा. माझ्या बरोबर आता आहे जर्लिन डिसिल्वा. जर्लिन, तो दिवस आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सगळ्यात आधी ऐकावंसं वाटतंय. शनिवार 20 माझ्या सुट्टीचा दिवस होता. आमच्या बिल्डिंग मध्ये एक कपल राहतो आणि त्यांची मुलं माझ्यासोबत होती. त्यांच्यासोबत मी माझ्या 2 व्हीलरवर हडपसर वरून बाणेरला जात होते. महाबळेश्वर चौकच्या इथे जेव्हा मी पोहोचले तिथे फक्त 2च गाड्या जाऊ शकतात. तर हे काका मला 2 किलोमीटर पासून असं ब्लॉक करत होते. म्हणजे त्यांना म्हटलं, काका तुम्ही अशी गाडी चालवताय. काकांनी गाडीची काच खाली घेतली आणि मला एक डायलॉग मला त्यांच्याशी करायचा होता. पण काका दार खोलून येऊन काकांनी मला एका हाताने माझा टी शर्ट माझ्या छातीवर हात घालून मला उचलून एका हाताने लेफ्ट हँडनी मला कंटिन्युअसली 5-6 वेळा माझ्या नाकावर मारलं. झाला प्रकार आपण इतक्यातच ऐकलेला आहे जर्लिन कडून. पण याच्यावरती आता आपल्या पुण्याचे ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस मनोज पाटील सरांशी बोलणार आहोत. पाटील सर, तुमचं स्वागत रेड FM वर. आपण पहिल्यांदाच बोलतोय. नमस्कार. नमस्कार. असे इन्सिडेंट जे घडतात हे खरंच थोडी काळजी वाटवणारे. एका वाहन चालकाने आणि 50-52 वर्षाचा IT प्रोफेशनल त्यांनी त्या महिलेवरती असॉल्ट केला आणि तिला फिस्ट ब्लोजनी तिला जखमी केलं. या तत्काळ कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणजे जो पहिला इन्सिडेंट आपण चतुर्शृंगीचा सांगितला तर तत्काळ गुन्हाही दाखल केला गेला, त्यांना ताब्यातही घेतलं गेलं आणि मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा पटकन केली गेली आणि पुढे कायदेशीर कारवाई आता सुरू आहे. खरं तर नागरिकांनी सार्वजनिक जीवनामध्ये, सोशल लाईफमध्ये किंवा सोशल स्पेसेस किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये आपलं वर्तन चांगलं ठेवणं हे खूप गरजेचं आहे.